बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। नमस्कार। नांदेड जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे। विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी देगलूर प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला मुदतवाढ मिळाल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मात्र ही माहिती चुकीची असून कार्यक्रमाला अद्याप कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही। सर्व पात्र मतदारांनी 29 जुलै 2026 पर्यंत आपले गणनापत्रक एन्युमरेशन फॉर्म EF संबंधित बूथ लेव्हल अधिकारी ब्लो यांच्याकडे भरून जमा करावे। तसेच कार्यक्रमाबाबत कोणत्याही अफवा, अप्रमाणित किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नका आणि असे संदेश पुढे पाठवू नका। अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या। चला जबाबदार मतदार बनूया। अचूक माहिती घेऊया, योग्य माहितीच शेअर करूया आणि लोकशाही अधिक बळकट करूया। धन्यवाद। सर, SR निमित्त काय सांगणार, आपण जनतेला काय आवाहन करणार? नमस्कार। सद्यस्थितीमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह अर्थात SIR हा प्रोग्राम चाललेला आहे। आता आजच्या तारखेनंतर जवळपास 11 ते 12 दिवस झालेले आहेत। माझी समस्त देगलूरमधील जे मतदार असतील, देगलूर तालुक्यामधील शहरातील किंवा ग्रामीण भागातील सर्वांना विनंती आहे की आपल्याकडे जो BLOने फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म इनोव्हेशन फॉर्म आपल्याला भरायचा आहे। समजत नसतं तर BLOला विचारून आपल्याला भरायचा आहे। तो भरून आपण BLO यांच्याकडे दिल्यानंतर ते अपलोड करतील किंवा डिजिटायझेशन करतील, त्यानंतरच आपले नाव प्रारूप मतदार येणार आहे। जर आपण तो फॉर्म भरून डिजिटायझेशनसाठी उपलब्ध करून नाही दिला तर आपले नाव प्रारूप मतदार यादीमध्ये येणार नाही। आजच्या तारखेला आज 17 तारीख आहे। 17 तारखेमध्ये जवळपास आपलं तालुक्याचं 55% जवळपास डिजिटायझेशन झालेलं आहे। तरी पण आणखी बरेच लोक म्हणजे राहिलेले आहेत। त्या सर्व मतदारांना माझी विनंती आहे की वेळ कमी आहे, आपण सर्वांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती असतील, नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, सर्वांना जागृत करावं आणि जास्तीत जास्त लोकांनी इनोव्हेशन फॉर्म आपल्या BLOना द्यायचा आहे आणि डिजिटाईज करून घ्यायचं आहे। अन्यथा आपले नाव या प्रारूप मतदारामध्ये येणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्या। अशी जनतेमध्ये असा एक आरोप होत आहे की BLO डोर टू डोर जात नाहीत, वेळेवर पोहोचत नाही, त्यामुळं त्यांचे इमिग्रेशन फॉर्म त्याला भेटत नाही। त्यासाठी काय सांगणार सर? अशी अडचण मुख्यतः ग्रामीण भागामध्ये अजिबात नाही, परंतु शहरी भागामध्ये मतदारसंख्या थोडी विस्कळीत आहे। त्याच्यामुळं BLO जे आपले शहरात 45 BLO काम करत आहेत, अशा BLOना आपण मदतीसाठी म्हणून बाकीचं इतर स्टाफ असतील, अंगणवाडी ताई असतील, इतर शिक्षक BLO साहेब म्हणून आदेश काढलेले आहेत। सर्वांनी काम करत आहेत, परंतु काही माझी जे BLA म्हणून असतील किंवा जे समाजातील सर्व लोकांना विनंती आहे की आपण कॅम्प स्वरूपात सर्व लोकांना एका जागी गोळा केलं तर कामामध्ये थोडी गती येऊन त्यांना पण काम करण्यास मदत होणार आहे। 18 ते 20 दिवस आज कालावधी संपलेला आहे। फक्त 55% या ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे, अजून भरपूर टक्केवारी या ठिकाणी राहिलेली आहे। तर आता हे 10-12 दिवसामध्ये जर ते टक्केवारी वाढत नसेल तर ह्याचा पुढचा कालावधी शासनामार्फत या ठिकाणी वाढून मिळणार आहे का मतदारांसाठी? नाही, सद्यस्थितीमध्ये तर आजच्या तारखेपर्यंत आपला हा प्रोग्राम 29 तारखेला समाप्त होणार आहे। परंतु आता जरी हा कालावधी 12 दिवसाचा जरी शिल्लक असेल, परंतु नागरिकांनी 12 दिवसापर्यंत वाट बघण्याची गरज नाही। त्यांनी येत्या 1 ते 2-3 दिवसामध्ये आपले सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, बाहेर गेलेले लोक असतील यांना बोलवायचं आहे आणि फॉर्म भरून सर्वांनी डिजिटाईज करून घ्यायचं आहे। BLOचा संपर्क साधायचा आहे। BLO संपर्क तर त्यांच्या 10 BLO मागं एक पर्यवेक्षक आहेत, ते सहकार्य करत असेल तर आम्ही कार्यालयात बसून आहोत। आम्ही तुमच्या कॅम्पला किंवा तुमच्या घरापर्यंत तुमची अडचण सोडवण्यास निश्चितच येऊ आणि येत आहोत। माझी सर्वांना विनंती आहे की आपण मुख्यतः शहरी भागामध्ये जी थोडी गती कमी आहे त्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण ही गती वाढवावी। आणि माझी कालच आम्ही नगरपालिकेमध्ये सर्व लोकप्रतिनिधी व विविध पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांची पण बैठक घेतली। सर्वांना कॅम्पेन स्वरूपामध्ये या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे। जे लोक ॲन्युअलीमध्ये येत आहेत ते या ठिकाणी थोडंसं मोठ्या भयभीत झालेले आहेत, त्याच्यासाठी आपण काय संदेश द्यावा? विसंगती किंवा ॲनोमली कशा दूर कराव्यात याबाबत आम्ही BLO व त्यांचे पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिलेलं आहे। जरी तिथं काही ठिकाणी अडचणी येत असतील तरी आपण त्यांना सोडवण्यासाठी आमची जिथं
तंत्रस्नेही माणसं किंवा जे आहेत जेणे विचार नाही करतायत त्यांना आपण कसा मार्ग काढायचा किंवा त्याला कसं सोल्युशन आहे आम्ही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून मदत करतो. ज्या पद्धतीने BLOला आपण या ठिकाणी कडक संदेश अल्टिमेट देण्यात येतात, त्याच पद्धतीने त्यांचे जे सहकारी आहेत, समजा ग्रामीण भागातले राशन दुकानदार असतील किंवा इतर त्यांचे सहकारी आहेत, ते त्यांच्या वेळेवर त्यांच्यासोबत बसून काम करत नाहीत. 5-10 मिनटं बसून निघून जातात आणि फक्त BLOलाच करावं लागते. त्याच्यासाठी ते इतर सहकाऱ्यांना आपण काय संदेश देणार? BLO यांना जे सहाय्यक म्हणून आम्ही आदेश काढलेले आहेत, मुख्यतः जे शाळा सुटल्यानंतर 12 वाजल्यानंतर ज्यांचे BLOचे आदेश नाहीत अशा सर्व लोकांना शहरामध्ये सुद्धा आम्ही आदेश काढलेले आहेत आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आदेश काढलेले आहेत. तसेच अंगणवाडी ताई आहेत, आशा वर्कर आहेत, पोलीस पाटील आहेत. या उपर जे सहाय्य करणार नाहीत, त्यांना मदत करणार नाहीत, अशा सर्व सहाय्यकांना पण मी आदेशित करतो की या आयोगाच्या किंवा राष्ट्रीय कामामध्ये जर आपण सहकार्य केलं नाही तर आम्ही निश्चितच त्याची उचित दखल घेऊ व जे काय आयोगाच्या नियमाप्रमाणे शास्ती असेल त्या शास्तीचा आम्ही निश्चितच उपयोग करू असं मी त्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी त्यांना मदत करावी. कारण एका माणसाला थोडं काम करण्यास अवघड जाते, त्याच्यामुळे आपण जे सहाय्यक असतील त्या सहाय्यकाने जोपर्यंत मदत करणार नाही तोपर्यंत आपल्या तालुक्याची टक्केवारी किंवा मतदारांची डिजिटलायझेशनची टक्केवारी वाढणार नाही. तर सर्वांना परत एकदा आव्हान आणि सूचना किंवा तंबी म्हणा त्या सर्वांना देतो की आपण सर्व सहाय्यकांनी सुद्धा त्यांना यथोचित आपण सकाळी पासून ते संध्याकाळपर्यंत त्यांना मदत करावी आणि तालुक्याची डिजिटलायझेशनची टक्केवारी वाढवण्यास मदत करावी.